पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव उदंड जाहले पाणी. आम्ही जेव्हा 15 रमादानला गावात प्रथम येऊन पोचलो तेव्हा तिथल्या समस्त गावकऱ्यांचे कपडे करड्या रंगाचे होते. ईद उल फित्रच्या सणानंतर 3 दिवसांनी आम्ही कामावर परत रुजू झालो तेव्हा सगळ्या पेशंटांच्या अंगावर सणासुदीचे नवे कोरे पांढरे कपडे आले आणि मग पुढच्या रमादान पर्यंत आमच्या साक्षीने ते कपडे हळूहळू करडे झाले. रोज आंघोळ करायची, कपडे धुवायची चैन त्या निर्जल मरुभूमीत कशी परवडणार? सर्वसामान्य घरात जेवण शिजवायला फार तर एखाद दुसरं भांड, ते घासायला पाण्याची गरजच नव्हती. वाळूने घासलं की ते लखलखीत होत असे. पाण्याचा वापर फक्त प्राणी मात्राच्या पिण्यापुरताच मर्यादित होता. प्रार्थनेपूर्वीच्या हातपाय धुवायला सुद्धा ते वाळूने घासण्याचा पर्याय धर्मानेच दिला होता आणि हा पर्याय प्रातर्विधीलाही लागू होता. कमीत कमी पाण्यामध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी चालवलेला हा एक महान जीवन संघर्ष होता असं म्हणायला हरकत नाही. असे अव्याहतपणे वाळूचे कण रगडल्यावर या ड्राय क्लिनिंगच्या देशात पेट्रोल सापडलं तर त्यात नवल कसलं? जुबैल नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कित्येक पिढ्या याच प्रदेशात वर्षानुवर्ष राहिल्या तरी गावात पाऊस पडतो, अगदी धो धो पडतो हे कबूल करायला ते काही तयार नाहीत. गावामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा व्हायची काहीही सोय नाही. 2 इंच पाऊस पडला तरी गावात त्याचा समुद्र होतो. शाळा कॉलेजांना सुट्टी मिळते आणि मग हत्तीसारखे सोंडवाले टँकर्स येऊन ते पाणी खेचून पितात आणि रस्ते मोकळे करतात. तिथली पक्की घरं तशी तंबूसारखीच असतात. पावसापासून संरक्षण वगैरे देणं त्यांना जडच जातं. एक सर येऊन गेली की छतालगतच्या दिव्यांच्या हंड्यात पाणी साठून शॉर्ट सर्किट होतं. घरामध्ये बिछाण्याच्या मध्यावर, कपड्यांच्या कपाटात मोक्याच्या जागा शोधून जिथे तिथे टिबिक 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 सुरू होतं. घरभर बादल्या, तपेली, तस्त तो अभिषेक शिरी धरतात. घरामध्ये लहान मुलं असली तर ही भांडी मांजरासारखी त्यांच्या पायामध्ये लुडबुडतात. मग चुकून लत्ता प्रहार होतात. सांडलवण होते, खालचा गालीचा भिजतो आणि मग त्या एअर कंडिशन घरात म्हणजेच हवा बंद डब्यात कुबट वास दुमदुमतो. ही निर्जळी देशातली पावसाळी गनिमत 1-2 महिने तरी सहज पुरून उरते. वाळवंटाच्या वाद्यांमध्ये रात्रीच्या वेळी बेदू मेंढपाळ कळपासकट वस्तीला राहतात. तिथे असा मुसळधार पाऊस पडला की या सखल वाद्यांमध्ये क्षणार्धात पूर येतात आणि मेंढरांसकट स्वतःचा जीव वाचवताना धनगरांच्या नाकी नऊ येतात. इसवी सन पूर्व 8000 ते 4000 पर्यंत या देशामध्ये धो धो पाऊस पडत होता. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. त्या नद्यांची सुकलेली पात्र अजूनही वादींच्या स्वरूपामध्ये जागोजाग आढळतात. त्यांच्या मुखांपाशी शुष्क त्रिभुज प्रदेश सुद्धा आहेत. वनस्पती आणि प्राणी यांच्या कित्येक वेगवेगळ्या जाती इथे नांदत होत्या. जिराफ, बैल, डुकर, सुसरी, गेंडे इथे कळपाने राहत होते. पण इसवी सन पूर्व 4000 नंतर मात्र जागतिक हवामान बदललं. अरेबियातलं पाऊस पाणी कमी झालं. देशाचा उत्तर आणि मध्य भाग झपाट्याने रखरखला. ओस पडला. त्याचा रब अल खाली म्हणजे ओसाड रिकामा प्रदेश झाला. दक्षिणेला मात्र मान्सूनचा पाऊस लाभला आणि पूर्वेला जमिनीतल्या झऱ्यांनी जीवनदान केलं आणि म्हणून या 2 प्रदेशामध्ये वसाहती झाल्या आणि संस्कृतीची वाढ झाली. आता त्या वाळवंटामध्ये दरवर्षी सरासरी फक्त 5 इंच पाऊस पडतो. बेदूंचा पाऊस तो त्यांच्यासारखाच वागणार. तो सतत झिमझिम न पडता जवळजवळ सगळा एकदम घागर ओतल्यासारखा पडतो. पृथ्वीवर पाणी ओतायचं सगळं काम घिसाडघाईने एकदाच पुरं केलं की ते रिकामटेकडे ढग पुढच्या मुसाफिरीला निघायला मोकळे होतात. त्यामुळे खालच्या रखरखीत मरुभूमीत क्षणात पूर येतो. ते सगळं पाणी वाळूतून झिरपून पुन्हा कोरडा ठणठणात व्हायलाही फारसा वेळ लागत नाही. पुन्हा जमिनीवर पाण्याचं दुर्भिक्षच. हे झिरपलेलं पाणी लगेचच वाळूखालच्या सच्छिद्र दगडांमध्ये जिरतं, मुरतं आणि ते जितकं अधिक खोलवर मुरतं तितके अधिक क्षार त्याच्यामध्ये विरघळत जातात आणि पाण्याचा दाब वाढत जातो.
रियाध जवळच्या नजद प्रदेशापासूनच हे सच्छिद्र दगडात मुरलेलं पाणी दरवर्षी 1 फूटभर अशा वेगाने वाहत पूर्वेच्या दिशेने सरकत जातं आणि शेवटी आखाती समुद्राला जाऊन मिळतं. पूर्ण सौदी अरेबियाच्या भूपृष्ठाची पातळी पश्चिमेकडून पूर्वेकडे थोडी थोडी उतरती होत जाते आणि त्यामुळे झिरपलेल्या पाण्याने भरलेला असला सच्छिद्र स्तर कतीफ, हफूफ सारख्या पूर्वेच्या प्रदेशात भूपृष्ठाच्या जवळ असतो. तिथल्या शेतकऱ्यांनी जरा खणलं की झरा लागतो आणि ते वरवरचं पाणी बिनक्षाराचं आणि गोड असतं. भूपृष्ठाच्या हालचालीमुळे जमिनीतून वाहणारं हे पाणी ठिकठिकाणी झऱ्याच्या रूपाने प्रगट होतं. असं झालं की तिथे हिरवळ उगवते आणि मग बेदूंच्या भाषेत सांगायचं झालं तर तिथलं वाळवंट जगायला लागतं. मेंढ्या, बकऱ्या, उंट आणि त्यांच्या मागून अरे अरे उंटा करत बेदू तिथे वर्दळ करतात. मग पाणी आटलं की पालं हालतात. जरा वाहत राहिला तर हळूहळू स्थायी वस्ती, ओयासिस तयार होतं. धर्मामध्ये नियम सांगितलाय की अशा जीवनाच्या स्रोतावर जर कोणी विहीर बांधली तर त्यांनी त्या झऱ्यावर पाणी प्यायला येणाऱ्या सगळ्या माणसांची आणि जनावरांची सोय करायला हवी. अशा विहिरींना अल ऐन किंवा अल मुकुर असं म्हणतात. ओघाने त्या जागेसाठी सुद्धा हेच नाव पडतं. सगळ्याच झऱ्याचं पाणी काही गोड असतं असं नाही. मग निरक्षीर विवेकाने ते मचूळ पाणी मेंढ्यांना, सांडणींना पाजून माणसांची पाण्याची तहान त्यांच्या दुधाने भागवली जाते. जमिनीखालच्या झऱ्यांमध्ये सगळ्यात पवित्र म्हणून नावाजला गेलेला निर्झर म्हणजे झमझम झरा. त्याची गोष्ट अशी सांगतात की शेकडो वर्षांपूर्वी हजरत महम्मद पैगंबरांच्या जन्मापूर्वी सुमारे 2000 वर्ष इब्राहिम नावाचा एक साधू पुरुष होऊन गेला. एकदा देवाने त्याची सत्व परीक्षा घ्यायचं ठरवलं. इब्राहिमची बायको हज्जर आणि त्यांचा छोटा मुलगा इस्माईल या दोघांना वाळवंटात एकटं टाकून द्यायचा हुकूम देवाने त्याला फरमावला. इब्राहिमने त्या दोघांचा सगळा भरीभार देवावर सोपवला. त्यांना वैराण एकाकी भागामध्ये सोडून दिलं आणि तो निश्चिंत राहिला. तहानेने व्याकुळ झालेली लेकुरवाळी हज्जर त्या रखरखीत प्रदेशात पाण्याच्या शोधामध्ये वण वण भटकत राहिली. सौदी अरेबियाच्या पश्चिम भागात सफा आणि मरवा पर्वताच्या मधल्या भागात ती 7 वेळा सैरावैरा मागे पुढे धावली. शेवटी हताश होऊन तिने गुडघे टेकले आणि देवाची करुणा भागली. छोटा इस्माईल रडत रडत वाळूमध्ये हातपाय आपटत बसला होता आणि एकाएकी त्याच्या चिमुकल्या पायाच्या आघाताने वाळूमधून गोड्या पाण्याचा झरा उसळून आला. हाच तो मक्केजवळचा झमझम झरा. त्या दरीमधले भटके बेदू पाण्यासाठी तिथे जमले आणि हज्जरच्या परवानगीने ते पाणी पिऊन तृप्त झाले. आणि काही दिवसांनी हज्जर इस्माईलच्या शोधामध्ये इब्राहिम तिथे आला. त्यांनी त्या झऱ्यावर भक्कम विहीर बांधली आणि तिथून जाणाऱ्या येणाऱ्या पांथस्थांची कायमची सोय केली. कित्येक वर्ष या विहिरीने प्रवाशांची तहान शमवली. मग एकदा परकीय दुष्ट आक्रमक आले. त्यांच्यापासून ती विहीर वाचवण्यासाठी जवळपास राहणाऱ्या माणसांनी ती तात्पुरती बुजवून टाकली. पण त्यानंतर ती जी लुप्त झाली ती त्यांना काही केल्या पुन्हा सापडेना. कित्येक शतक अशी निर्जळ गेली. मधल्या काळामध्ये मक्केची यात्रा सुरू झाली. यात्रेकरूंना पिण्याचं पाणी कसं पुरवावं या विवंचनेमध्ये झोपी गेलेल्या अब्दुल मुतालिब नावाच्या एका संताच्या स्वप्नात त्याला तो झरा दिसला. जाग आल्यानंतर अब्दुल मुतालिब त्या झऱ्याच्या शोधात गेला आणि त्यांनी स्वप्नातल्या दृष्टांताप्रमाणे पवित्र काब्याच्या जवळ खणायला सुरुवात केली. सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलं, पण तरी तो खणतच गेला. प्रयत्नांती परमेश्वर भेटला आणि झमझम झरा नव्याने झुळझुळायला लागला. आता तर त्या अव्याहत वाहणाऱ्या झऱ्यावर एक मोठं पंपिंग स्टेशन बांधलंय आणि एका संगमरवरी पाणपोईत कित्येक नळांमधून येणारं ते स्वच्छ पवित्र पाणी लाखो भाविकांची तहान भागवत आहे. हाजसाठी उमऱ्यासाठी मक्केला येणारे यात्रेकरू प्लास्टिकचे मोठमोठाले गॅलन भरभरून ते पाणी घरी घेऊन जातात. एक धर्मनिष्ठ उमरेकरी दम्माम बहारेन वाटेवर आमच्या बरोबर बसने प्रवास करणार होता. त्यांनी झमझमचा एक 10 लिटरचा सीलबंद गॅलन बरोबर घेतला होता. आता हा एवढा मोठा गॅलन चेकटिन लगेज मध्ये का नाही घातलास? हे लोडणं आता बसमधनं कसं नेणार?
दम्मामचे कस्टम अधिकारी एका उमरेकऱ्याला विचारत होते. हे पवित्र पाणी माझ्या बरोबर विमानातनं येईल. मी त्याला जराही विसंबणार नाही आणि म्हणून मी हातात आणखी काही सामान ठेवलेलं नाहीये. वजन जास्त होत असलं तर किती पैसे भरायचे तेवढं सांगा. मग हो नाही करता करता शेवटी तो गॅलन सकट बसमध्ये चढला आणि हट्टाने गॅलन शेजारी घेऊन बसला आणि बस सुटली. उन्हाळ्याचे दिवस बहारींच्या पुलावरून मी म्हणत होतो, नेहमी आपल्या शीतल निळाईनी डोळे निववणारा दोहो-बाजूचा समुद्र आज भणभण उन्हाने भाले डोळ्यात खुपसत होता. पुलाच्या मध्यावर चेक नाक्याशी बस थांबवून आमचे पासपोर्ट घेऊन ड्रायव्हर कंडक्टर बाजूच्या इमारतीत कुठेतरी गायब झाले. ते परतल्यावर बसमध्ये चेक इन केलेलं सामान खाली उतरवून कुत्रे वापरून तपासलं गेलं. मग पुढले 2 तास तसेच गेले. आता त्या उन्हात आणि उकाड्यामध्ये जीवाची तलखली झाली आणि सगळे तहानेने कासावीस झाले. त्या दम्मामच्या सुरक्षा तपासणीमध्ये आमच्या जवळचं सगळं पाणी जप्त झालं होतं. तहानेला जवळ काहीही उतारा नव्हता. गाडीमधली छोटी मुलं रडायला लागली. तोपर्यंत ताठ्यात वागणारे दांडगे सौदी पुरुष सुद्धा कोमेजून मलूल झाले आणि एरवी अशा वेळी पासपोर्टाची सामानाची प्रचंड काळजी वाटत असते, पण आज तहानेने आम्ही इतके बेभान झालो होतो की दुसरं काही आठवतच नव्हतं. पण ती असह्य तृष्णा पुलावरच्या त्या त्रस्त अधिकाऱ्यांच्या खिचगंटीत सुद्धा नव्हती. आम्ही पाणी मिलेगा? पहिल्या सीटवरच्या एका 7-8 वर्षाच्या समजूतदार लहानग्यानी रडवेल्या आवाजामध्ये विचारलं. नहीं बेटे, पता नहीं और कितनी देर लगेगी, लेकिन अभी तो पानी नहीं मिलेगा. आईच्या डोळ्यामध्ये पाण्याची मुक्तधार होती. हाँ जरूर मिलेगा, हर एक को पाणी मिलेगा. बसच्या मागच्या भागातून खणखणीत उत्तर घुमलं. मगाचा 10 लिटरवाला यात्रेकरू उठून उभा राहिला होता. त्याच्या आवाजामध्ये एक वेगळाच निश्चय निर्धार होता. खटपट करून त्यांनी त्या झमझमच्या बुदल्याचं तोंड उघडलं. अरे भाई, किसके पास कुछ गिलास बिलास है? बस मधल्या सगळ्या उतारूंमध्ये मिळून कसा बसा एक डिस्पोजेबल ग्लास मिळाला. तो एकुलता एक ग्लास आणि तो अमूल्य आणि पवित्र बुधला घेऊन तो एकनाथ बसभर समस्तांची तहान भागवत फिरला. झमझमच्या पाण्याचा गॅलन पूर्ण रिकामा झाला आणि त्या एकनाथाच्या पुण्याचा रांजण मात्र काठोकाठ भरला. माझ्या मामीने मोठ्या प्रेमाने गंगोत्री घेऊन माझ्यासाठी पवित्र पाण्याचा गडू आणलाय. तो मी जतनही केलाय. आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यातलं पाणी चाखायला मिळणार नाही, पण त्या दिवशीच्या झमझमच्या पाण्याची गोडी मात्र जन्मभर पुरणार आहे. इथल्या सच्छिद्र दगडात मुरलेल्या पाण्यामुळे जमिनीवर जसे झरे झुळझुळतात, तसेच जुबैल दम्माम जवळच्या सागराच्या पोटातल्या दगडी प्रस्तरातूनही गोड्या पाण्याचे झरे उसळतात. किनाऱ्यावरच्या गावांना हे पाणी पुरवणं हा गलबतवाल्यांचा पोटा पाण्याचा व्यवसाय होता. हे पाणी आणायला उंटाच्या कातड्याच्या मोठमोठ्या थैल्या किंवा घुरबा वापरल्या जात. त्यासाठी दोघे तिघे पाणबुडे साखळीमध्ये काम करीत. आधी एक जण नाक दाबून बुडी मारी आणि त्या घुरबेचं तोंड झऱ्याला लावी. त्याचा दम संपायच्या आत दुसरा पाणबुड्या तिथे पोचे आणि थैली भरे. असा हा पाणबुड्या खो खो 10-12 वेळा खेळून झाला की थैली भरे आणि मग तिचं तोंड पिरगाळून बंद करून ती घुरबा वर आणून गलबतातल्या टाकीमध्ये रिकामी केली जाईल. हे सत्र टाकी पूर्ण भरेपर्यंत चालू राहील आणि मग किनाऱ्यावर आणून हे पाणी विकलं जाईल. कित्येक गलबत उपजीविकेसाठी निव्वळ हाच व्यवसाय करीत असत. याशिवाय काही गलबत मासेमारीचा आणि मोत्यांचाही धंदा करत. वाहत्या सोन्याचा शोध लागल्यापासून इथल्या लोकांचा मोत्यांचा शोध जरा कमी झालाय, पण इराक युद्धाच्या वेळी पूर्व किनाऱ्यावर सांडलेल्या तेलामुळे मोत्याच्या शिंपल्यांची संख्याही घटली. पण तरी सुद्धा अजूनही काही भागात पाणबुडे नाक दाबून उडी मारून हातामध्ये मौल्यवान शिंपला घेऊन परतताना दिसतात. गलबतांचा तर धंदाच मोठा. पण 20व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा पाणी आणणं हा गरीब बायकांचा पोटभरीचा व्यवसाय होता. समुद्रातल्या गोड्या झऱ्याच्या पाण्याची 20 लिटरची पखाल त्या एका खेपेत भरून आणत असत. गावातल्या घरोघरी अशा पखालींचा रतीबच लावलेला असायचा. किती पखाली पोचवल्या हे कसं लक्षात ठेवायचं, तर त्यासाठी एक मोजणीची दोरी असे. दर पखाली मागे त्या दोरीला एक नवी गाठ मारली जाईल.
100 गाठी पुऱ्या झाल्या की त्या पखालीणबाईला 1 रुपया, हो म्हणजे रुपयाचं नाणं वाजवून मिळे. तिथे तेलाची नदी वाहायला लागली आणि सौदीचं समुद्राशी नातं बदललं. आतापर्यंत तो मासे, गोड्या पाण्याचे झरे, मोती म्हणजेच अन्न, पाणी, आभूषण पुरवणारा दाता होता. तेलाच्या उद्योगाने समुद्राला वेठीला बांधून कामाला जुंपलं आणि दिवसाकाठी लाखो घनमीटर पाणी वापरतो हा उद्योग. रासायनिक प्रक्रियांमुळे यंत्रांचं तापमान कमालीचं वाढतं. त्या यंत्रांना तापू न देण्यासाठी इंडस्ट्रीयल कूलंट म्हणून लाखो घनमीटर समुद्राचं पाणी प्लांट्स मध्ये घेतात. ते आत घ्यायला आणि काम झालं की पुन्हा समुद्रात सोडायला खास कालवे बांधलेले आहेत. जाणाऱ्या पाण्याचं तापमान येणाऱ्या पाण्यापेक्षा फक्त 8 अंशांनी अधिक असेल याची काळजी सगळे प्लांट्स घेतात, कारण गरम पाण्याने समुद्रातल्या माशा कासवांना त्रास होऊ नये म्हणूनच केवळ ही खबरदारी घेतली जाते. शिवाय समुद्राचं पाणी डिसॅलिनेशन प्लांट्स मध्ये पण वापरतात. 1980 सालापासून 6 मजली उंचीच्या जपानी प्लांट्स मध्ये ही प्रक्रिया होत आलेली आहे. तिथे या पाण्याची वाफ करतात. ही वाफ ऊर्जेने मुसमुसलेली असताना तिच्याकडून प्रचंड जनित्रांची टर्बाईन्स फिरवून घेतात आणि सौदी अरेबियाचं 8% वीज उत्पादन या वाफेमार्फत होतं. इतकं काम करून त्या वाफेची शक्ती सरली की ती थंडावते आणि तिचं पाणी होतं. हेच ऊर्ध्वपातीत किंवा डिसॅलिनेटेड पाणी. या ऊर्ध्वपातळांनी आज घडीला दिवसाला 1 लाख घनमीटरच्या आसपास अतिशुद्ध डिस्टिल्ड पाणी तयार होतं. आतापर्यंतचं सौदीचं सर्वात मोठं असलं प्लांट जुबैल मध्येच आहे. हे अतिशुद्ध पाणी तसंच प्यायला वापरायला काहीच हरकत नसते, पण हे ऊर्ध्वपातीत पाणी अगदी बेचव असतं. आपल्या नेहमीच्या प्यायच्या पाण्यात नैसर्गिकपणेच काही क्षार मिसळलेले असतात. आपल्या जिभेला त्यांच्या सवयीची सवय असते, म्हणून निव्वळ जिभेचे चोचले पुरवायला या श्रीमंत देशात अशा अतिस्वच्छ पाण्यात थोडी क्षारांची भेसळ नव्हे, मीठ मसाला घालून मगच ते घरोघरी नळामधून पुरवलं जातं. या बिन पाण्याच्या ड्राय क्लिनिंगच्या देशात काही शहरामधला दररोजचा गोड्या पाण्याचा कप अमेरिकेशी बरोबरी करतो. मोठ्या शहरांचे सुद्धा औद्योगिक विभाग आणि नगरपालिकेच्या अखत्यारातला प्रदेश असे वेगवेगळे विभाग होतात, पण औद्योगिक संकुलांना आणि तिथल्या निवासी वसाहतींना भरपूर शुद्ध पाणी मिळतं. पण नगरपालिका जरा कमी लाडकी, तिच्या रहिवाशांना मात्र सापतनं पाणी पाजलं जातं. वाढत्या वस्तीला पिण्याचं पाणी कमी पडतं, म्हणून जुबैल जवळचं डिसॅलिनेशन प्लांट वाढवलंय. आणखी वाढवायचा बेत आहे. तिथलं पाणी 5 किलोमीटरच्या जुबैल गावाला पोचत नाही, पण 500 किलोमीटर वरच्या रियाधला मात्र पोचवलं जातं. पेट्रोलच्या टॅपलाईन सारखे पाण्याचे मोठाले नळ वाळवंटातून त्यातलं बहुतांश गोड पाणी शेकडो कोस वाहून येतात आणि हे सगळं सरकारी धोरणानुसार होतं. त्यामुळे जुबैल म्युनिसिपालिटीच्या भागातल्या वस्त्यांमध्ये गोड्या पाण्याच्या 20 लिटरच्या बुदल्यांचा रतीब लावलेला असतो. अगदी 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत असायचा तसा. फक्त आता 100 बुदल्यांसाठी 1 रुपयाऐवजी साधारण 600 रियाल मोजावे लागतात. तरीही जोपर्यंत पेट्रोलची नदी वाहती आहे तोवर अनंत अमुची तहान खनिजी, अनंत अन ऊर्जा, इशारा तुला पामराला, असं सागराला धमकावत हा संपूर्ण देश अगस्ती सारखा समुद्र पिऊन आपली तहान भागवू शकतो. प्रकरण समाप्त.